मित्रांनो आता आम्ही आलो इथे, आता उतरतो, जाऊ घरी, चला. मित्रांनो क्लायमेट बघा, वातावरण बघा, सुंदर असं वातावरण आहे आणि लवकरच पाऊस पण येणार आहे. हे वाईस आता आलोय गावातल्या घरात, तर हे बघा वातावरण बघा एकदम मस्त आहे. आणि हा महिना पावसाचा आहे, पण पाऊस तर पडतच नाही अजिबात. एवढं दिवसभर एवढं ऊन असतं, पण इकडे गावाला एकदम मस्त वाटतंय बघा वातावरण बघा. आता वाजलेत 5 आणि गावाला आलोय कारण राखण द्यायची होती. राखण म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, काय एवढी मला पण माहिती माहित नाही, पण ज्या लोकांना माहिती आहे त्यांना माहितीच असेल राखण म्हणजे काय असतं. सो बघा, ही बघा ही सगळी झाडं लावलेली आहे आम्ही. सुकलेच झाडं, पाऊस पाऊस पडत नाही त्यामुळे. गुलाब पण आले ते बघा. आणि इकडं केळीचे वगैरे. आणि दिस इज क्लायमेट. सो गाईज बघूया आता तुम्हाला जिथे राखण कुलदेवतेचं राखण द्यायला जाणार आहे तिथे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. आम्ही 6ला जाणार आहे, आता वाजले 5:30, थोड्या वेळाने जाणार आहे, तर तुम्हाला दाखवतो तिथे कसं राखण वगैरे देतात गावातली कुलदेवताची. चला. इथे बघा घर एकदम शांत आहे, कारण घरात राहायला कोण नसतं. आजी आजोबांचा फोटो बघा, पडवी. आणि इकडे आजूबाजूला झाडं असल्यामुळे इथे एकदम वातावरण पण शांत असतं आणि हिरवळ असते बघा. इकडे केळीचे आहेत बागा. चला, तर आता जाऊया. तुला ज्या जागेवर जायचंय तिकडे नेमकी लाईट पण गेली त्यामुळे काळोख काय. चला. आणि इथं हवा पण वगैरे सुटली मस्त. चला तर जाऊया. ज्या ठिकाणी राखण द्यायची आपल्याला ते जंगलात असणार आहे एकदम. A few moments later. अरे हे काय बस ओके बाय. ते काय नाही पाच पाच कर पाच येतो का चप्पल काढून ठेवा. नाही पडत आता. सगळे चप्पल द्या, एका साईडला फेकून द्या. जा आम्ही दोघ जण. आम्ही जाऊ ना. दुनिया तुम्हाला काय पण बोल. बाबा नाही तो बरं आहे. लोक कंटाळली करून तो. फायनली गाईज आता आम्ही मुख्य घरातून निघालो आहोत. आता जाणार आहोत जिथे आपल्याला राखण द्यायचे तिथे जातोय. चला.
गाईज बघून घ्या आमच्या गावातली माणसं आणि पूर्ण फॅमिली गावातली एकत्र आहोत. चला बघूया. बघून घ्या. आता इथे साफसफाई चालू आहे जिथे राखण द्यायची, कारण ते जंगलात आहे आतमध्ये, त्यामुळे खूप झाडी वगैरे आहे, त्यामुळे ते साफसफाई चालू आहे. मित्रांनो आता झालंय राखण देऊन, तर सगळे निघालेत. ह्या रानात झालंय इथे सगळं. प्रत्येक ठिकाणी चालू आहे हे असं असे जंगलात तिथे जातोय, कारण या घरात कुलदैवत आहे, त्यामुळे त्याच्या पाठी पण केलं. तर बघूया आता कोंबडे सोलायचं काम करणार आहे. गाईज आता जेवण वगैरे आलो, राखणीचं जे होतं ते जेवण वगैरे आलो, आणि आता रात्री निघणार आहे लगेच, त्यामुळे आता घरात आलो लास्ट.
मी आता रात्री जाणार. आता वाजलेत 11. बघूया आता घरी किती वाजता पोहोचतोय. चला एकदा लास्ट. तर मित्रांनो, तुम्ही रात्री बघितलंच असाल, आपण संध्याकाळपासून ज्या क्लिप्स दाखवल्या राखण देण्याच्या, देवाला राखण देतात ते सगळं तुम्हाला जेवढं आहे तेवढं दाखवलं. आणि नंतर रात्री आम्ही जेवलो, सो आम्हाला यायला उशीर झाला. आणि तुम्हाला नक्कीच ही कोकणमधली राखण वगैरे कशी देतात समजली असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.